कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयात 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। संविधान वाचन, एनसीसी परेड व विविध राज्यांच्या संस्कृतीतून विविधतेत एकताचा जागर। कोपरगाव रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय कोपरगाव इथं भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला। सकाळपासूनच महाविद्यालय परिसरात देशभक्तिमय वातावरण पाहायला मिळाले। सकाळी ठीक 7:30 वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। राष्ट्रगीताच्या गजरात ध्वजाला मानवंदना देण्यात आली। यावेळी एनसीसी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड करत राष्ट्रध्वजास सलामी दिली। या प्रसंगी भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले। संविधान ही केवळ ग्रंथ नसून प्रत्येक नागरिकांच्या हक्क व कर्तव्याची पायाभरणी असल्याचं प्रतिपादन करण्यात आले। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करत असताना संविधानाचा ऐतिहासिक महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांनी जबाबदार, सजग व राष्ट्रभक्त नागरिक बनावे असं आवाहन केले। कार्यक्रमाचे सुरेख संचालन एनसीसी विद्यार्थ्यांनी केले। या वर्षीचा सोहळा विशेष ठरला। भारतातील जवळपास 12 राज्यांची संस्कृती दर्शवणारी पारंपरिक वेशभूषा परिधान करून महाविद्यालयातील सिनियर व ज्युनियर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। विविध भाषा, संस्कृती व परंपरेचं दर्शन घडवत विविधतेत एकता या भारतीय संकल्पनेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना देशातील सांस्कृतिक वैविध्य प्रत्यक्ष अनुभवता आले। उपस्थित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचं विशेष कौतुक केले। कार्यक्रमास महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर वाघचौरे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर बंडेराव तरहाळ, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर अर्जुन भागवत, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर घनश्याम भगत, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी, महाविद्यालयातील प्राध्यापक, वर्ग शिक्षकेतर कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील नागरिक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशप्रेम, शिस्त, संविधान निष्ठा आणि सांस्कृतिक ऐक्य यांचा सुरेख संगम साधत हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सरोदे सर यांनी अधिक माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे। सम्राट न्यूजसाठी मिलिंद विघे, कोपरगाव। सर्वांना नमस्कार। आज 26 जानेवारी 2026 निमित्ताने 77वा प्रजासत्ताक दिन SSGM कॉलेज रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स संजीवनी कॉमर्स कॉलेजच्या वतीनं आज हा राष्ट्रीय सण या ठिकाणी साजरा करत असतो। दरवर्षीप्रमाणे आजच्या ह्या दिवसाचं वेगळेपण शासनाच्या ध्येय धोरणाप्रमाणे भारताचं संविधान ध्वजारोहण होण्यापूर्वी या ठिकाणी सर्वांचं वाचन करण्यात आलं। सर्वांनी याचं वाचन केलेलं आहे। आम्ही भारताचे लोक या संदर्भात जे 26 जानेवारी 1949 रोजी संविधान जे आपण भारताने स्वीकारलेलं आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं जी त्यामधली अवलोकन कशा पद्धतीनं करावं, विद्यार्थ्यांपर्यंत जी जागरूकता निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थानं ध्वजारोहण करण्यापूर्वी त्याचं वाचन करण्यात आलं। त्याच्यानंतर ध्वजारोहणाची पूजा करून त्या ठिकाणी मानवंदना देण्यात आली। त्यानंतर शुभ संदेश प्राचार्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। मी प्राचार्य डॉक्टर सरोदे सर SSGM कॉलेजच्या वतीनं आमचे सर्व विद्यार्थी यांचं या निमित्ताने मी स्वागत केलं, परंतु आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतं। आमच्या कॉलेज महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर वाघचौरे ह्या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि विशेष ह्यामध्ये NSSच्या विद्यार्थ्यांचं संचलन जे आहे ते नेहमीप्रमाणे होत असतं, परंतु एक वेगळी ॲक्टिव्हिटी ह्या महाविद्यालयामध्ये ह्या निमित्ताने आम्ही राबवली ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतामधले जी काही वेगवेगळे राज्य आहेत त्या राज्यांमधली वेशभूषा, तिथली संस्कृती अशा विविध दर्शन आज या निमित्तानं आम्ही महाविद्यालयामध्ये आयोजित केलेलं होतं। प्रामुख्याने जवळपास 12 राज्याचे प्रतिनिधित्व आमच्या महाविद्यालयातील सिनियर ज्युनियर विभागातील विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवलेला मला आनंद वाटतो की हा जो प्रचार आहे, ही जी संविधानाची जी आपल्याला दिलेली देणगी जी आहे त्या खऱ्या अर्थानं जागृती समाजापर्यंत पोहोचवण्याची खऱ्या अर्थानं याच्यातनं हा संदेश हा सर्व समाजापर्यंत जाईल आणि जे संविधान जे आहे ते खरं अंगीकृत आणि अधिनियमित जे आपल्यावरती अर्पित केलेलं आहे त्याचं कुठंतरी योग्य प्रकारे त्याच्या संविधानाचा सर्व समाजामध्ये प्रसार होईल आणि त्या पद्धतीनं हे विद्यार्थीसुद्धा फक्त शिक्षण
पुरते मर्यादित नसून ते विविध ॲक्टिव्हिटीमध्येही आणि हे संविधानाचे जे मूल्य आहेत ते राबवताना ह्या ठिकाणी दिसतात. आपण आलात, आपल्याही या निमित्त महाविद्यालयाच्या वतीनं आपलं मी सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर.